नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? तर स्वयंपाक बनवायचं काम माझं चालू होतं. स्वयंपाक झालाय, चपाती झाली आहे, इकडे वांग्याची भाजी केली होती. आता पुन्हा एकदा चहा केलाय. चहा सकाळपासून तिसरी वेळ आहे चहा बनवायची. आमचे संदीप सर घरी असले आम्हाला तासाला चहा लागतो, तरी अजून जांभळ्या द्यायचंच काम चालू आहे. रात्री झोप नाही झाली, आजारी होतं जरा. काय काय चाललंय काय कळानाच आहे ना. पोट बिघडलेलं किरमात देखरा आणि उलट्या झाल्यामुळे जरा कसं झालं, पोट साफ झालं माझं, बरं झालं, जरा बरं वाटायला लागलं. सरांचा फोन आला होता चिवची शाळा 12:30 सुटणार आहे गणिताचा पेपर होऊन. तर काय म्हणता मग? लय 2 दिवस झाले लय शांत आहे तुम्ही. शांतच राहायला लागतं, वावा करून नाही जमत. वावा करायला गेलं काहीतरी कांड होतोय, त्यापेक्षा आपलं शांत राहायचं. जरा तब्येत ठीक नाही, जरा काहीतरी अंगाला दिसायला नुसतं असं धंदा काट दिसताय तुम्ही. तसं नसतं. किती माणूस म्हणतात ना, दिसत असलं तरी शेवटी आत त्याच्यामध्ये काहीतरी दुखत असतं ना, चाललेलं असतं ना. मी जरी हसत असलो तरी माझ्या आतमध्ये कितीतरी दुःख हे मला माहिती ना. मला किती यातना होत्या, मला किती त्रास होतो, काय सांगू तुम्हाला. नाही दुखते रात्री, खरंच रात्रभर झोपला नाही तर उलट्याच बंद नाही. तर ते उलट्या म्हणले की लय त्रास. मला काय खाऊ वाटत नाही, आज फराळ नाही. ते काय झालं, काहीच नाही. तुम्हाला सकाळी एकदा चहा दिला, ब्लॅक टी करून दिला. तो कसे जांभळ्या द्यायचं चाललंय. रात्रभर जागा आहे, 12 वाजल्यापासून जागा आहे. मग झोपाव थोड्या वेळ, 2 तास घरात जाऊन. पोट दुखतंय, वरून म्हणायचं चहा कर सारखा चहा पिणं पण चांगलं नसतं. चला तर, अजून कामावरचे फोन येतात, कामावर जातील आता का नाही. उरकायचे, पत्रा मारून यायचं, थोडं 10 पाणी येतं, बरं 20 पाणी येतं, तेवढे मारून यायचं. टक्चर झाले, पण जाणं गरजेचं आहे. किती पोटात दुखलं तरी पर्याय नाही. उरका मग, करा छानपैकी आंघोळ बिंघोळ. चला, माझं कसं झालंय, ते सकाळी काका आले होते, लोणचं नेल्या, त्यात माझा अर्धा तास गेला. त्याच्यामुळे माझा पण सगळा आज राडा पडलाय. पुरी शाळेत गेले तर इथं तसाच राडा आहे माझा. आता कसं झालंय, इकडे चपात्या केलत्या 7-8, पोरींचे डबे वगैरे भरून झाले. इकडे अशी वांग्याची भाजी केलते. रात्रीचा भात तर कोणीच नाही खाल्ला बघा, म्हणजे पोरीन मीच होतो, थोडासाच खाल्ला. आता ते थोडासा मसाला वगैरे फोडणी देऊन गरम करते, मला जेवढा पाहिजे तेवढा. आणि मला आवडतो परतलेला भात. आणि लोणचं न्यायला आले होते, भरणे संपत आले आता. आपल्या काका आले होते, तर हो काही असं भरलेलं आहे ना लोणचं. तर आम्ही काय करतो, म्हणजे ज्यावेळी आपल्याला लोणचं द्यायचं आहे ना, त्यावेळी तेल हो काही एक पातेलं गरम केलेलं होतं. तर ते त्यांनी 5 किलो लोणचं नेलं, तर ते तेल टाकून मसाला टाकून पुन्हा दिलं. कारण अगोदरच तेल टाकलं ना, लोणचं किती दिवस राहायचे किती दिवस नाही, ते तेल गरम केलेलं खराब असा वास येतो ना. म्हणून ज्यावेळी तुम्हाला लोणचं द्यायचंय त्याच वेळी, म्हणजे मला आता आज पॅकिंग करायची ना, तर संध्याकाळचं तेल मी गरम करून ठेवते कडक, परत थंड होतं सकाळपर्यंत. मग लोणच्यात मिसळायचं, मसाला थोडासा मिसळायचा आणि मग पॅकिंग करायची, असं काम चालू असतं. म्हणजे तेलाचा वास यायला नको, तेल खराब पण व्हायला नको, अगोदरच टाकून ठेवून. आता वरती आहे लोणचं आपलं. आणि अजून एक गुड न्यूज आहे तुम्हाला सांगायची, म्हणजे नंतर सांगू. बरं, ज्यावेळी पॅकिंग करेल त्यावेळी सांगतो. असं द्यात, आमचे ते म्हणतात नंतर सांगा, अगोदर सांगितलेल्या गोष्टी होत नाहीत, है ना. असं द्यात. तर बाय, काढला छोटासा व्हिडिओ. आज मस्त वातावरण झाले, पुन्हा पावसाचं वातावरण झालेले. सकाळपासून आभाळ भरून आलेले. 9:30 पावणे 10 वाजलेले आहेत आता. असं वातावरण झालेले. काय ठिकाणी पाऊस पण पडत असेल झिमझिम, कारण इकडे खाली आभाळ भरलेले. असं द्यात बाय. पाऊस काय कमी नाही कोणालाच ह्या वर्षी. फोनच काय झाले हो का, असंच होते. असं द्यात तर बाय.